आणि मी जो विचार करत होते कुठेतरी की इझिली काही गोष्टी होऊ शकतात काय, त्याचं उत्तर मिळालं की मी विचार केल्यावर होऊ शकतं. आणि मी जो विचार करत होते पैसा हा मॅनिफेस्ट होतोच, आणि रादर पैसे मिळवण्यासाठी मनात भावना असणं गरजेचं आहे, कायमच भावना असणं गरजेचं आहे. आणि सगळ्या गोष्टी सगळ्या आधी मनात होतात आणि मगच त्या रिअलिटीमध्ये येतात. त्यामुळे प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात भेटतो ना, तेही काहीतरी कारणाने असतं. हे प्रत्येक ओम शांति ओम या पिक्चर मधला शाहरुख खानचा फेमस डायलॉग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है. हे आहे परफेक्ट एक्झाम्पल ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन. नमस्कार मंडळी, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते. नमस्कार. ती तुम्हाला असं वाटतं का ज्या गोष्टी विचार केल्यात किंवा ज्या गोष्टी घडायला हव्यात त्या खरंच घडताना दिसतात? ज्या गोष्टी जसं की पैसा, प्रेम, काम, या सगळ्या गोष्टी युनिवर्स तुमच्याकडे अट्रॅक्ट करतं. जर याचं उत्तर हो किंवा नाही किंवा माहित नाही असेल तरी सुद्धा हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. कारण आजचा विषयच हाच आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मनी मॅनिफेस्टेशन. म्हणून आज आजच्या एपिसोड मध्ये या विषयावर बोलायला एक खास गेस्ट आल्यात. मी त्यांचं स्वागत करते. सो आजच्या आपल्या खास पॉडकास्ट मध्ये स्पेशल गेस्ट आल्यात. मी त्यांचं स्वागत करते. माधुरी बोंद्रे, नमस्कार मॅम. वेलकम. या एनर्जी आणि व्हायब्रेशनच्या फाउंडर आहेत आणि त्या एक IT प्रोफेशन मध्ये होत्या बरेच वर्ष आणि आता त्यानंतर स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये शिफ्ट झाल्यात आणि त्यातही ते खूप छान काम करतात. तर आपला आजचा हा विषयच आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नक्की काय, नंतर मनी माइंडसेट काय आणि मेडिटेशन कसं केलं पाहिजे, हे सगळं आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. एपिसोडला सुरुवात करूया. येस, थँक्यू सो मच. तर हा एपिसोड खूप मोठा होणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आतापर्यंत तुम्ही जर पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. तर माझा असा पहिला प्रश्न आहे की टेक वर्ल्ड सोडून तुम्ही थॉट वर्ल्ड मध्ये कशा शिफ्ट झालात? असं काय क्लिक झालं की ज्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे वळलात? येस, आता टेक वर्ल्ड कडनं थॉट वर्ल्ड म्हणजे विचारांनीच सगळ्या गोष्टी घडतात ह्याचं रिअलायझेशन एके दिवशी आलं. ओके. आणि कम्प्युटर इंजिनियर होते आहे, पण जे करत होते त्याच्यात मजा येत नव्हती. म्हणजे आपल्याला असं हे असतं ना की मी ते करायला बसले की फुल टाइम की कोणत्याही वेळी मला जागा करा, मी करू शकते. अच्छा. असं मला तेव्हा वाटायचं नाही. IT काम होतं तेव्हा. मग मला असं झालं की मग काहीतरी असेल ना जे मला खूप छान पद्धतीने येत असेल, म्हणून मग मी विचार करायला सुरुवात केली की मी नक्की कशात छान आहे. आणि आय वॉज लाईक, मी सरेंडर होते की जे काही आहे ते सध्या माझ्यासमोर माझी लहान मुलगी आहे. बरोबर. सो तेवढं सध्या म्हणजे त्यावेळेस हो तेव्हा ती होती. त्याच वेळी हे सगळं सुरू झालं होतं की नक्की चांगली आहे, मी कशात आहे चांगली, मला काहीच सोर्स काहीच कळत नाही आणि सपोर्ट असंच काही नाहीये, किंवा मला काहीतरी खूप मोठं करायचं पण मी कसं करू आणि काय करू, हेच हाच मोठा प्रश्न होता. मग मुळात विचार करायची हे चांगली होती. सबकॉन्शियसली मी बऱ्याच गोष्टी मॅनिफेस्ट 15 वर्षापासून करत होते, फक्त त्याच्या मागे लॉजिक हे कळत नव्हतं. अच्छा. सो ते त्यावेळी कळायला लागलं, कारण मी त्याबद्दल मी कशात चांगली हे विचार करायला लागले. काही सोपा मार्ग आहे का हवंय ते मिळवण्याचा? कारण विचार करते कंपन्या चालू करायच्या आणि इथे आहे जॉब चालू, कसल्या कंपन्या आणि कशा करणार, म्हणजे एवढा मोठा विचार काय येतोय मला, असं माझं चालू होतं. म्हणजे स्वतःचीच युद्ध चालू असल्यासारखं होतं विचारांचं, की मग एवढे मोठे विचार येतात त्याच्या मागे कारण काय आहे किंवा मग कसं करू. बरं, घरातले कोणी असे नाहीत की जॉब व्यतिरिक्त काही करणारे किंवा जॉबच कर म्हणणार, असं होतं. मग या सगळ्या प्रश्नांमधनं मला ते समजायला लागलं की येस, मी विचार करते गोष्टी होत आहेत. काही तिथे गोष्टी क्लिक व्हायला लागल्या की मी हा विचार केला होता, ही गोष्ट झाली. फॉर एक्झाम्पल, मी जॉबचंही म्हटलं होतं की मला एज्युकेशन झालं, त्याला जॉब मिळायला पाहिजे, तो मिळाला आणि चांगल्या कंपनीमध्ये मिळाला, TCS. सो तो पहिला होता माझ्या आयुष्यातला. पण तिथे मला कळलं की ते नंतर कळलं खरं की विचार केला आणि गोष्टी झाल्यात, सततच झाल्यात, फक्त मी किती डीप विचार केलाय त्याच्याबद्दल. आणि टेक्नॉलॉजिकल वर्ल्ड मध्ये
बऱ्याच गोष्टी असतात, पॉलिटिक्स पण असतं, जॉबमध्ये असताना बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागतात, मग बॉसिंग ऐकायला लागतं आणि आय एम माय बॉस असंच आहे थोडं माझं. मला नाही फार ऐकायला एवढा हे नाहीये माझा, तो मुळातला स्वभाव पण नाहीये की मी सगळ्यांचं ऐकत बसेल किंवा मला उत्तरच देता येत नाही. शांत बसून ओके तुमची एनर्जी आहे कॅरी ऑन, हे आधीपासूनच माझं होतं. पण त्याच्यामुळे मग मी पुढे जाऊच शकत नव्हते. पुढे कशी जाणार, स्वप्न एवढी मोठी दिसतात आणि पुढे कसं जायचं, असे ब्लॉक्स हे सगळे विचार मनामध्ये चालू असायचे कंटिन्युअस. आणि मग एका दिवशी मी असं केलं की जाऊ दे, काही होत नाहीये ना, आता आपण आपल्या समोर आहे तेवढं करावं, बाकी पुढचं पुढे काहीतरी होईलच, ह्याच्यातनं येईल बाहेर. म्हणून मी काही गोष्टींची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. लाईक माझी लाईफस्टाईल सुधारली थोडक्यात. कोरोना पण होता त्या एंडमध्ये. मग डाएट कर चांगला, वजन कमी कर, कारण ती झाली होती तेव्हा. प्राणायाम श्वासांसाठी, कारण भीती वाटायची मला पोस्टपार्टम. प्राणायाम रोजच्या रोज करणं. मग भरपूर एक्सप्लोरेशन, रामदेव बाबांचे व्हिडिओ बघितले ते प्राणायाम करण्यासाठी आणि तसेच्या तसे मी करायला लागले. मग ते मी रोज न चुकता करत होते, का ते मनावर घेऊन करत होते की बाबा काहीतरी फरक पडेल माझ्यामध्ये, काहीतरी कळेल ना, काहीतरी करून बघूया. आणि थोडासा जरी आपल्याला फरक दिसला की आपल्याला ते मोटिवेट होतं की हा आणखीन केलं पाहिजे. येस. सो ते झालं. मग ते प्राणायाम केल्यावर मला पॉझिटिव्ह वाटायला लागलं. त्याच्यामध्ये मी ऐकलं पण होतं की पॉझिटिव्ह असतं वाटतं. मग व्यायाम करायचा तर योगासनं किंवा सूर्यनमस्कार बेस्ट असतात, हे पहिल्यापासून मी कंपल्सरी रोज 6 नमस्कार हे करायचे. त्या सगळ्यांना मी इतकं कन्सिस्टंटली केलं, घरातली कामं पण, कारण तेव्हा काही ऑप्शनही नव्हते हेल्पर आपल्याला, स्वयंपाकापासून घरातली सगळी कामं नवरा आणि मी असं दोघं करायचो, पण करायचो. सो त्या सिच्युएशन मध्ये असं झालं की हा मला ऍटलिस्ट माझ्यामध्ये बदल घडतोय हे कळायला लागलं. लिसनिंग कपॅसिटी वाढली, कारण की मी व्हिडिओज बघायचे वेगवेगळे. सो आधी मला लिसनिंग कपॅसिटी नव्हती, ती मला वाढवायला हवी. मला कुठेतरी ऐकायला आलं, वाचायला मिळालं. पुस्तकं पण मी खूप वाचत नव्हते, कारण एक इंटरेस्टचा विषय असतो ना, तर सेल्फ मोटिवेशन किंवा सेल्फ डेव्हलपमेंटची पुस्तकं तेवढंच वाचायला आवडायचं. म्हटलं असं का असेल, लोक काय काय वाचतात, म्हणजे सासू सासरे पण पुस्तकं वाचतात प्रचंड, पण त्यांना त्या कथा असतात ना तसे वाचायला आवडते. सासऱ्यांना तसं जास्त ते वाचायचे, तसं पण वाचते पण त्यांचं थोडं वेगळं, ते खूप वाचायचे. मला का नाही वाचावीशी वाटत, किंवा मी पहिली काही वर्ष लग्नानंतर काही वाचलंच नाही. मी म्हणलं मला तर आवडत होतं, नाही असं नाही. मग मी ती पुस्तकं वाचायला सुरुवात केली. मग ते किंडल बुक्स पण यायला लागली तेव्हापर्यंत. मग मोटिवेशनल बुक, मग ऑटोबायोग्राफीज वाचल्या. मग ते सगळं वाचल्यानंतर कनेक्ट व्हायला लागलं की ओके सगळ्यांच्या आयुष्यात स्ट्रगल आहेच, कोणी असं एकदम उडालं नाहीये वर, यू हॅव टू स्टार्ट समवेअर. सो दिस इज माय स्टार्ट, असा मी विचार केला. ऍस्ट्रॉलॉजी पण बघायची आवड होती, रासकुंभ आहे, मग त्या कुंभमध्ये काय लिहिलंय असं पण चालू असायचं. मग त्यातही कुठेतरी असं लिहिलं होतं की स्पिरिच्युअली अप व्हायचे हे म्हणजे कनेक्ट किंवा मेडिटेशन ह्याच्याकडे, स्पिरिच्युअल ह्याच्याकडे जाणार आहे असं माझ्या पत्रिकेत होतं. सो मी आपलं उगाच वाचलं आणि सोडून दिला विषय की याच्या म्हणजे मला पण तसं काही होईल याची गॅरंटी नसते, आपलं असतं म्हणतात, पण सगळं तसंच्या तसं होतं असं पण नाही. सो हे करता 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 जाणवायला लागलं आणि समोरून व्हिडिओ यायला लागले लॉ ऑफ अट्रॅक्शनचे, माझ्या मेंटरचे. तेच माझे मेंटर झाले. मग ते व्हिडिओ यायला लागल्यानंतर मला कळायला लागलं की ओके हे सोपं आहे, मी विचार करते तसं होण्यासारखं आहे. मग मी छोट्या छोट्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. सगळ्यात पहिलं मी सर्टिफिकेशनच केलं, होपोनोपोनो EFT. आणि तेव्हा मी या हेतूने केलं होतं की माझ्या आयुष्यात तरी बदल घडवते, कोचिंग राहू दे पुढचं पुढे, त्याचं काही एवढं नव्हतं मनामध्ये मी कोचिंग मध्ये येण्याचं. पण मला जर काहीतरी चांगलं, निगेटिव्ह एवढं झालीये, तब्येतीवर एवढे परिणाम होत आहेत, बोलता येत नाहीये, थ्रोट चक्राचा म्हणजे कोणत्याच गोष्टीला उत्तर देणं हे माझ्याकडे नव्हतंच. एवढे सगळा विचार होतोय म्हटल्यावर म्हणलं चला करून बघूया, काय हरकत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी अशाच याच्यामध्ये मी करून बघत होते. ते करून बघता बघता कळायला लागलं की अरे हे इतकं मॅजिकल आहे. मग ते फिजिक्स मध्ये पण त्याचं सायन्स पण आहे आणि त्याचं लॉजिक पण आहे, दोन्ही गोष्टी त्या साध्य होतात, दोन्ही होत आहे. म्हणून मग मी जो विचार करत होते कुठेतरी की इझिली काही गोष्टी होऊ शकतात काय, त्याचं उत्तर मिळालं की मी विचार केल्यावर होऊ शकतं. आणि मग जे ट्रान्सफॉर्मेशन, मग मी रोज रिझल्ट लिहून ठेवायला लागले की एखादी गोष्ट करायची आहे तर निगेटिव्हिटी काढून टाकून आपण कसं करू शकतो.
सो मी ते लिहून ठेवायला लागले. तसं मला कळायला लागले की अरे मी होपनोपनो करते, हा रिझल्ट येतोय. रिझल्ट म्हणजे कंटिन्युअस रिझल्ट येतात. सो मला असं समजायला लागलं की हे खूपच चांगलं आहे, वर्कआउट होत आहे, खूप चांगलं वर्कआउट होत आहे. आणि मग ते उगाच काहीतरी नाहीये, कारण मीही तेव्हा प्रयोगच करत होते सगळ्या गोष्टींवर की विचार करून थोडी गोष्टी होणार आहेत. हा सगळ्यात पहिला हे निगेटिव्ह येतो पहिला थॉट कोणत्याही माणसाला येतो. अगदी. पण माझे व्हायला लागले ना, त्यामुळे मला एकदम मजा यायला लागली की अरे होतंय की हे असं झालं. मग होतंय की म्हणल्यावर मग सुरुवातच झाली. मग मी माझ्या आयुष्यात खूप वापरायला लागले. मी त्याचा पुढचा कोर्स एनरोल केला. मग म्हणलं आता पुढचं बघूया, अजून काय शिकूया. मग शिकायची आवड, लिसनिंग कपॅसिटी वाढली, त्यामुळे शिकायची आवड निर्माण झाली. आणि मग मी IT मध्ये पण होतेच तेव्हा. क्लाउडचा कोर्स केला, त्यातलं काहीच कळलं नाही मला. पैसे फुकट गेले तुझे, पण म्हणजे तसं म्हणू नये, पण मला खरंच काही कळलं नाही त्यातलं. आणि मी इथे बसले की मन लावून बसायचे सगळं ऐकायला. असं व्हायचं मला, हा माझा इंटरेस्ट आहे, तो माझा इंटरेस्ट नाही, हे समजायला लागलं मला. मग मी ऐकायला लागले सगळं. मग पुढचा कोर्स केला आणि मग कॉन्फिडन्स यायला लागला, कारण मेडिटेशन तर माझं झालेलंच होतं. 2 वर्ष तोपर्यंत होत आली होती मेडिटेशन करायला लागून. सो 20 पासून करत होते. मग त्याने सुद्धा माझे क्लॅरिटी ऑफ थॉट्स यायला लागले होते. निगेटिव्हिटी निघून गेली होती. त्या होपोनोपोनोमुळे सुद्धा निघाली होती आणि मेडिटेशनमुळे पण झालं. त्या ह्याच्यातून मी लाईफ कोचिंग मध्ये यायचं सुरुवात झाली. म्हणजे खूप ऑटोमॅटिक प्रवास झाला हा. कसं म्हणायचं तर मी अब्रॉड जायचंय म्हणून दुबईला गेले 2023 मध्ये IT चा जॉब सोडून. तिथे जॉब मिळेपर्यंत काहीतरी करायचं म्हणून कोचिंग सुरू केलं. अच्छा. आणि तेच पूर्ण तेच आता त्याच फील्ड मध्ये आले पूर्ण. कारण पहिलं मी पुस्तक लिहिलं, तेही माझ्या मेंटरच्या कोर्समध्ये. त्यांनी सांगितलं की यू कॅन राईट अ बुक. आणि मला त्याच वेळी त्यांनी सांगायच्या आधी मनात आलं होतं की मी पुस्तक लिहावं. अच्छा. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन हे माझ्या आयुष्यात खूप काम केलंय. कारण ते जे सांगायचे ते माझ्याकडे ऑटोमॅटिकच काम झालेलं असायचं. म्हणजे NLP असं एक मोडॅलिटी याच्यामध्ये, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग असं म्हणतात. तर आपण ना इमिजिएट आपले विचार चेंज करू शकतो, शिफ्ट करू शकतो, आपल्या भावना शिफ्ट करू शकतो त्याच्याने. तर माझ्या बाबतीत ना ते ऑटोमॅटिक व्हायचं. मी ठरवलं की पटकन होतं. मला उद्यापासून 5:30ला उठायचंय. मी खरंच सकाळी 5:30ला उठते, कारण मी अलार्म. सो हे माझ्याकडे तेव्हापासून व्हायचं. सो मला असं समजलं की ओके, हे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम असतं की मी स्वतःला सांगितलंय की मला हे करायचंय आणि ते इमिजिएट प्रोग्राम होतंय माझ्याकडे. तो मला शिकायची गरज नाही, माझं ऑटोमॅटिकच झालं. मी शिकले सगळंच नंतर, पण ते ऑटोमॅटिक झालं. तर तिथे कळायला लागलं आय हॅव समथिंग इन मी, हे माझे ऑटोमॅटिक होत आहेत. कळलं. मग असं वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन असं काही नसतं. जे मी पर्सनली माझं सांगते अनुभव, की मलाही असं मागच्या वर्षीपर्यंत काही वाटत नव्हतं की खरंच असं असतं. पण जेव्हा काही गोष्टी घडायला लागतात तेव्हा आपण ऑटोमॅटिक त्या गोष्टी वाचायला लागतो किंवा व्हिडिओज बघायला लागतो. तुमचेही पॉडकास्ट बरेच मी पाहिलेत लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल. तर ते सायंटिफिकली प्रूव्हन आहेत या सगळ्या गोष्टी. सो त्याबद्दल काय सांगा? आपण रोज विचार करत असतो वेगवेगळ्या गोष्टींचे आणि असंख्य विचार करत असतो. त्यातला जो आपण कॉन्शियस विचार करतो, मन लावून करतो, तो खरा होतो. ओके. आणि ह्यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. आता म्हटलं ना मी की मी सहज डिक्लेअर केलं की मला अवॉर्ड मिळालंय. आता हे मी माझ्या मनापासून बोलते आणि मी याच्या आधीपासून बोलते. तर मागच्या वर्षीही मिळालं, या वर्षी मे महिन्यात मला एक मिळालं, पुढच्या वर्षी मला मे महिन्यात मिळणार आहे. हा जो कॉन्फिडेंटली बोलण्याचा हे आहे ना, त्यालाच मॅनिफेस्टेशन असं म्हणतात किंवा त्यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात. की मी माझ्या मनापासून असं म्हणतेय की मला हे मिळतंय. सो हे मिळतंय म्हणजे काय, तर युनिव्हर्स म्हणजे आपली हायर पॉवर, आपल्यातली हायर पॉवर. कारण जगामध्ये निसर्ग आहे, ती हायर पॉवर आहे, मोठी शक्ती आहे, हे सगळे मान्य करतीलच. कुठल्याही कास्टचे असू देत, कुठल्याही ह्याचे असू देत, हे सगळ्यांनाच मान्य की आपल्यापेक्षा काहीतरी मोठं आहे. तर ती शक्ती आहे, ती आपल्याला मदत करत असते सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आणि माणसाचा काय आहे ना, मीपणाच आहे जो अडवतो सगळीकडे. मी कोणीतरी आहे, कारण कर्म आपल्या हातात ठेवलंय ना, म्हणून माणसाला ती भावना येते की मी केलंय, मी ते केलंय. येस, त्यामुळेच येते ती भावना. पण ती जर सोडता आली तर त्याच्यापेक्षा भारी गोष्टच नाहीये. मग
मी जेव्हा सुरू केलं कोचिंग करिअर तेव्हा आय वॉज एक्सपेक्टिंग यायला पाहिजेत क्लायंट्स, मग हा कन्वर्ट झाला पाहिजे. आता 5 क्लायंट्स आलेत तर हे कन्वर्ट पण पैसे पण दिले पाहिजे. कधीच नाही झाले असा विचार केला तेव्हा. आणि देन माझ्या मेंटरनी मला सांगितलं, नंतर मला मार्केटिंग मेंटर मिळाले, त्यांनी सांगितलं की जस्ट गिव्ह रिझल्ट्स. तुम्ही लोकांना रिझल्ट द्यायला सुरुवात करा, नर्चर करा कम्युनिटीला, काय काय नवीन नवीन सांगत राहा, अशा गोष्टी करा ज्यांनी त्यांना फायदा होईल. सो म्हणलं तसंही पैसे मिळतच नाहीत, मग ऍटलीस्ट एवढं तरी करावं ना, काहीतरी केल्याचं समाधान तरी मिळतं, तरी आपल्याकडून समाजाचं देणं म्हणतो तसं. मग मी तसं करायला सुरुवात केली. आणि देन मी पिच जरी केलं तरी मी एक्सपेक्ट करत नव्हते की कोणी माझ्याकडे पेड यावं नाही यावं. मी सरळ म्हणजे मी आताही माझा हाच हे आहे की ज्याची ज्याची वेळ असते, ज्याची वेळ आली की तो येतो. मी कुणालाही असं म्हणत नाही की तुम्ही हा केलाच पाहिजे, करणारच आहेत सगळे, कारण सगळ्यांच्या उपयोगाची ही गोष्ट आहे. त्यामुळे असं सांगायची गरज पडणारच नाहीये, कारण मी गॅरंटीड रिझल्ट असंच म्हणते, कारण ते आहेत. हो, सही, 100%. आणि आता एक्झाम्पलच द्यायचं झालं तर आजच मला एक फोन आला होता, तर त्या बाबतीत पैशाच, आता मी पैसा सगळ्यांना हवा आहे, तर ह्या बाबतीत मी करून घेते लोकांकडनं, किंवा माइंडसेट कसा, माइंडसेट कसा, निश म्हणायला हरकत नाही ते, तर त्या ह्याच्यातनं करून घेते ना. तर माझ्या फक्त पॉडकास्ट बघून एक सोलापूरच्या आजोबांचा फोन आला होता मला, तर होपोनोपोनो 2 तारखेला पॉडकास्ट बघितलाय, आज आहे 8 तारीख. थोड्या वेळापूर्वीच फोन केला होता. ते म्हणले तुम्ही माझं आयुष्यच बदलून टाकलंय, मला तुम्हाला नमस्कारच करायचा इथपर्यंत. म्हणजे हे खूप मोठं होतं माझ्यासाठी. हे म्हणलं मी लहान आहे असं काही नसतं म्हणलं, म्हणजे हे तुम्ही तुमच्यावर काम केलं म्हणून हे झालं. पण ते ऐकायलाच इतकं छान वाटलं, म्हणजे एवढं अप्रिसिएशन झालं अनोळखी लोकांकडून. एक्झॅक्टली. आणि त्यांनी ते पॉडकास्ट बघून केलं. म्हणजे माझं हे म्हणणं आहे, तुम्ही जर मनापासून केलं तर तुमच्या आयुष्यात रिझल्ट येणारच आहे. होपोनोपोनो म्हणजे काय हे मी तिथे सांगितलंय. त्यांनी त्यांच्या अडकलेल्या पैशांसाठी केलं. 3 लाख रुपये मिळाले त्यांना एका दिवसात, एका तासात. माय गॉड. आणि ते कंटिन्यू मलाही बोलताना आय एम सॉरी असंच म्हणत होते ते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हा त्याचा हे आहे. तर तुम्हाला काही वाईट चुकीचं वाटलं असेल तर मला माफ करा. हा इथपर्यंत त्या माणसाची हे होती. पण ते इतकं ओव्हरवेल्मिंग. मी पुण्याला येईन तेव्हा माझ्या शेतातल्या सगळ्या गोष्टी घेऊन येणार आहे, मी तुम्हाला काय देऊ, तुम्ही मला भेटाल का, इथपर्यंत. म्हणजे हे खूपच छान वाटलं म्हणजे मला की त्यांच्या आयुष्यात बदल झाला हे ऐकून. पावती मिळाल्यासारखी असं झालं. मी सांगतेय त्याचा उपयोग त्यांनी केला आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात रिझल्ट मिळाले. आणि 3 लाख रुपये मिळाले, थोडे नाही येते. आणि रिटायर माणसाला ते नक्कीच मोठे असतात, नक्कीच. त्यामुळे इतके इझी पटकन मिळून गेले. ते म्हटले यायचे होतेच पण ते येत नव्हते, म्हणून त्याचं महत्व आहे म्हणाले मला, की ते मला मिळत नव्हते आणि ते इतकं पटकन मिळाले हे मी प्रॅक्टिस केल्यावर. सो इतकं भारी वाटतं त्याच्यात. त्यावेळेस काय तुम्ही अफर्मेशन सांगितलं होतं? नाही, मी फक्त होपोनोपोनो करा सांगितलं. अच्छा. त्यांनी पॉडकास्ट मधलं बघून ते फक्त कंटिन्युअसली, म्हणजे ती डेडिकेशन आहे त्यांची खरं म्हणायचं तर. कारण मी कसं करू आणि काय करू या लॉजिकल क्वेश्चन मध्ये बरेच अडकलेले. त्यांनी फक्त आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू 24 तास म्हणत राहिले. जेवढं जास्त जमेल तेवढा वेळ म्हणतायत. एनर्जीच क्लिअर झाली ना त्यांची पूर्ण. खरंय. तर एनर्जी ते मुळात काय करतं, ही 4 वाक्य तुमच्यातली निगेटिव्ह एनर्जी काढून टाकतं. म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पैसे जिथे अडकले होते त्याबद्दल जे सगळे विचार होते ते सगळे निघून गेले. कारण प्रोबॅबली प्रायोरिटीवर त्यांचा तो विचार मनात चालू असणार आहे. अगदी की पैसे मिळत नाहीयेत, कसं होणार, काय होणार, हे कुठेतरी चालू असणार आहे डोक्यामध्ये. आणि त्या विचारांमध्ये त्यांनी होपोनोपोनो करायला सुरुवात केली. मग ते अडकलेले पटकन येऊन गेले. सो कंटिन्यू केलं, हाच विषय. आणि हेच सांगते मी की कंटिन्यू याचा अर्थ आपण देवाचा जप करतो की तसंच हा जप करत राहायचा बॅक ऑफ द माइंड. याच्यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही. मनात विचार करतो ना, त्या मनातल्या विचारांच्या ऐवजी होपोनोपोनो शिफ्ट करा. ओके. आज सकाळी अजून एक मोठा रिझल्ट मला आता आठवलाय, सो मी सांगावंच वाटतंय मला. सो माझ्या सेशन मध्ये, पेड सेशन मध्ये आहे, पण त्यांना संधिवाताचा त्रास आहे. संधिवाताचा रिपोर्ट नॉर्मल आलेत
वाव 8 दिवस झाले, 8 पण नाही दिवस झालेत अजून सेशन मध्ये येऊन. सही. आणि त्या उठून बसू शकत नव्हत्या, त्या उठून बसून सेशन अटेंड क्या करतात. बात है. सो हे त्यांनी change, स्वतः सांगितलं, हे हेल्थ मध्ये झालं. हो. सो दिस इज अ पॉवर ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी. खरंच आहे, खरंच आहे. आणि मला सकाळी सुद्धा आज आज दिवसच पॉडकास्ट पण आहे. इंटरच्या कम्युनिटीमध्ये पण मोटिवेशन साठी मलाच इन्व्हाइट केलं होतं. Okay. 2 ठिकाणी 2 वेगवेगळे रिझल्ट. हा पॉडकास्ट दिवसभर असा एकदम हाय एनर्जी मध्ये. तर आता थॉट्स बिकम थिंग्स या गोष्टी कशा घडतात त्याबद्दल काय सांगा. तर आता लॉ ऑफ अट्रॅक्शन वर आपण आता डिस्कस केलं. तो ठरतोच असा की विचार, विश्वास, कृती. सगळ्याच गोष्टी विचारांनी सुरू होतात. आणि युनिव्हर्स आपल्यात आहे. जसं मी म्हंटल की आत्मा सगळ्यांकडे आहे, तो सेम आहे, त्याच्यात एनर्जी आहे, ती पण सगळ्यांकडे आहे. फक्त ती वेगवेगळी पद्धतीने आपण काम करतो म्हणून वेगवेगळे आहेत आपण लोक, असं आहे. मग थॉट बिकम्स थिंग्स म्हणजे काय, आपण जे विचार करतो म्हणजे देवालाच सांगतोय आपण. मनातल्या मनात विचार म्हणजे ते देवाला, स्वतःच्या आत्म्याला सांगतोय. आणि आपण जनरली आत्म्याला कनेक्ट नसतो, ते मेडिटेशनने होऊ शकतं. सहजपणे कनेक्ट होत नाही आपण, कारण आपण वरवरच जगतोय. बरोबर. ऐहिक जगात जगतोय, पैसे हवेत, घर हवेत, गाड्या हवेत, त्याच्यात जगतोय. पण डीप इनसाइड अस ही गोष्ट आहे जी आहे आत्मा. आणि म्हणजे हे मला अनुभवात आलंय म्हणून मी सांगते की मेडिटेशनची जी प्रॅक्टिस झाली माझी, त्यातून मला जाणवायला लागलं की माझी निगेटिव्हिटी पूर्ण गेली, मला स्ट्रेस येणं बंद झालं, मी माझ्या आत्म्याशी कनेक्ट झाले. आणि तिथे मला कळलं की देव माझ्यातच आहे. थोडासा अनुवंशिक माझ्या बाबांकडनं पण आहे की ते म्हणायचे लोकांची सेवा करणं म्हणजे पण देवाची सेवा करण्यासारखं आहे. आणि ते ऍक्च्युली तेच करायचे. मग आई म्हणायची की देवाचीच पूजा करा. बाबा म्हटले मी देव लोकांचं करतो ना, ते त्याच्यातच देव असतो. हे तेव्हापासून ते म्हणत आले. सो ते कुठेतरी रेजिस्टर झालेलं आहे की माणसामध्ये देव असतो. आणि ते बोललेल्या पण गोष्टी खऱ्या व्हायच्या. तर तेव्हा रिअलायझेशन नव्हती आम्हाला की ते काय होतं, ते मला आता कळायला लागलंय की परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. बाबांचं केवढं इनहेरिट झालंय माझ्यामध्ये की बोललं की ते खरं होतं. हा जो विषय आहे. मला एक विचारायचं, तुम्ही सांगता तसं की इथे लक फॅक्टर सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे का, म्हणजे या मॅनिफेस्टेशन मध्ये? नाही, लक हा नाही, आपण विचार करतो लक म्हणतो आपण, उत्तर म्हणतो, आपली मनाची समजूत घालतो का की लक असेल. ऍक्च्युली काय होते का, मला हे कळायच्या आधी मी सगळ्या गोष्टी लक या नावाखाली घालत होते की माझ्या आयुष्यात एखादी गोष्ट झाली, आपली लायकी नाही असंच आपण समजतो प्रत्येक वेळी. प्रत्येक माणूस अशाच ह्याच्यामध्ये असतो, मला हे करताच येणार नाही, मला हे जमतच नाही, कारण निगेटिव्ह विचार येतो. आपल्याला शाळांमधनं शिकवलं पण गेलंय की लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेट, एक्झाम, कॉम्पिटिशन असं जगायचं असतं, तुम्हाला डिग्रीज घेतली पाहिजे. असेल, चुकीचं म्हणणं नाहीये माझं, कशातच माझा काही दुमत नाहीये, पण राईट ब्रेन पण आहे, तो पण ऍक्टिव्हेट केला तर आपल्याला समजतं की देर इज समथिंग मोर इन अस. बरोबर. जे आपण वापरलं तर देर इज, म्हणजे कोणीच अशी माणसं नाही आहेत की कमी बुद्धीची आहेत. नॉर्मल माणसं तरी, स्पेशल केसेस वेगळे असू शकतात, तो कर्माचा भाग आहे त्यांचा अगेन. पण आपण जी नॉर्मल सगळी माणसं आहोत, सगळ्यांना मेंदूमध्ये 86 बिलियन न्यूरॉन्स आहेत, सगळ्यांकडे आहेत. मग मी हुशार आहे आणि तू ढ आहेस, हे आपण बोललेल्या गोष्टी आहेत, ते ऍक्च्युअली रियालिटीमध्ये नसतं. बरोबर. तुम्ही किती अभ्यास करता त्याच्यावर तुम्हाला मार्क्स पडतात, सिंपल आहे. आणि त्यातूनही तुम्ही किती विचार करून तिथे टेन्शन घेताय त्याच्यावर अजून ठरतं. बरोबर. सो माझ्याही मुलीला मी आता हे शिकवतेय, इंट्युशन प्रोसेस शिकवली. सो इन जनरल की आपल्या स्वतःच्याच थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट करणं असं त्याला म्हणतात. पण त्याने काय होतं, स्ट्रेस लेवल्स कमी येतात आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्याच्यासाठी ऍक्च्युअली ते आहे. तर लहान मुलांचं असतंच फोकस, पण आता परीक्षा असतातच ना, किती नाही म्हणलं तरी शाळांमध्ये असतात, तिला ते इझी जाईल हा एक आहे. आणि तिला जे आवडते ते मिळायला लागेल, किंवा तिला कळेल की तिला नक्की काय आवडते. मला तिशी उलटली, मला काय आवडतंय हे कळायला. आणि लहान मुलं पटकन ग्रास्प करतात अशा गोष्टी, म्हणून ते आहे. आणि आता जगही तिकडेच चाललं, सगळ्या ह्या गोष्टी अशा वर यायला लागल्या आहेत की आपल्यामध्येच माणसाचं शरीरच देवाने इतकं भारी बनवलंय ना की जेवढा रिसर्च करू तेवढा कमी आहे. कारण US मध्ये पण सायंटिस्ट हेच करतायत, नाही सगळं अजून
हे कळलंय, उकलता आलं नाही आलेलं आहे, केवढं गुढ आहे आतमध्ये. तर ते आपल्या इथे ऑलरेडी, आपण त्याला ऑकल्ट सायन्स म्हणतो, पण ते ऑलरेडी आहे त्याचं सगळं उघडलेलं. जस्ट दॅट आता ते हळूहळू पॉडकास्टच्या स्वरूपात जगातनं सगळे वेगवेगळे, कारण मी कसल्या गोष्टी मी पॉडकास्ट मध्ये ऐकल्या आहेत, म्हणजे युपी साईडच्या ह्याच्यामध्ये मी मध्ये कधी कधी ऐकल्यात, पॉडकास्ट ऐकलेत. तर मधला एक काळ होता जिथे मी फक्त पॉडकास्ट ऐकायचे माझं व्हायच्या आधी, तेव्हा वेळ असायचा म्हणून. तर तेव्हा मला असं कळलं किती साऱ्या गोष्टी आहेत जगामध्ये, आपल्याला माहितच नाही. जसं आज जायला लागू तशा गोष्टी कळायला. तर प्रत्येक गोष्टीचं कॉलिंग असतं किंवा वेळ असते. कॉलिंग म्हणजे वेळ. इव्हन कुठच्या देवळात जायचं म्हटलं ना तरी तिथून ती येण्याची वेळ यावी लागते. अगदी तेव्हा आपण 100%. मी खूप एक्सपिरियन्स केलेला आहे या गोष्टी. आम्ही आमचं देवीला जायचं असं दरवर्षी ठरवतो, पण काही ना काहीतरी कारण होतं, घडतं आणि ते पुढे ढकललं जातं. सो पण यावर्षी असं जमलं की अख्खे पंडित फॅमिली आम्ही सगळे जाऊ शकलो देवीला. सो असं खूप पहिल्यांदा झालंय, म्हणजे खूप वर्षांनी. तेच असतं, कॉलिंग आलं म्हणजे याचा कॉलिंग आलं म्हणजे तो योग असतो, ती गोष्ट व्हायची असते त्यावेळी, म्हणून ते पटकन आपल्या होऊन जातात गोष्टी. असं माझ्याही बरोबर बऱ्याचदा घडतं की ते व्हायचं असलं की इतकं पटकन होऊन जातं की आपल्याला विचारही करायची गरज पडत नाही की अरे ठरवायला हवंय, जायला हवंय, नाहीच, तो विषयच येत नाही. पण जेव्हा व्हायचं नसलं की ते पुढे पुढे जात जातं. तेच आहे, प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात भेटतो ना तेही काहीतरी कारणाने असतं. हेही जसं मी एक्सप्लोरेशन मध्ये यायला लागले या सगळ्या ह्याच्यामध्ये, की तेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी जाणवायला लागल्यात की कोणीतरी माझ्या आयुष्यात येऊन काहीतरी सांगून जाते. जेव्हा माझ्या खरंच मनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम, म्हणजे डोक्यात काहीतरी चालू आहे, मला याचं उत्तर हवंय, कोणीतरी येतं, काहीतरी सांगतं आणि निघून जातं, त्यालाच देव म्हणतात ना. मग तिथे आपल्याला उत्तर मिळून जातं एखाद्या प्रश्नाचं, समोरचा माणूस येऊन सजेशन देऊन जातं आणि तिथून म्हणजे मला सोल्युशन मिळतं, रिअलायझेशन येतात एकदम. म्हणजे हे आता मे बी पोस्ट 30ची मॅच्युरिटी म्हणेन मी या गोष्टीला, पण ते आता कळतात, लिंक लागतात की हे त्यांनी अशा पद्धतीने बोललंय का, त्याच्यामुळे हे असं आहे का, असं ते समजायला लागतं. प्रत्येक माणूस जगताना जो भेटतो त्याच्या मागे काहीतरी पर्पज असतो आणि तेच कर्मा पार्ट आहे आपला. की कोण कुठच्या कधीतरी काहीतरी, आज तो फोन आल्यावर मला असं झालं की वाव, किती जण मिलियन्स लोकांपर्यंत पोहोचत असेल म्हणजे. एक्झॅक्टली. आणि मला येत आहेत कॉल, जबरदस्त येतात, त्याबद्दल हे नाही, मलाच उचलायला होत नाही इतकं झालंय, कारण रिटर्न कॉल करते. पण इतका जास्त प्रभाव होतोय त्याचा हे मला कळायला लागले की काही जण स्वतः रिझल्ट आणतायत, काही जण नाही होते मॅडम कसं करू असं पण विचारणार. सगळ्या प्रकारची लोक आहेत जगामध्ये, पण त्याला हे मिळतायत रिझल्ट. आता माझ्या सोबत आल्यावर, सोबत आल्यावर ते मिळून जातात. रिझल्ट ओरिएंटेड या सगळ्या गोष्टी आहेत. येस येस. आणि सोप्या, पण आता म्हटलं फार काही क्लिष्ट नाहीये करण्यासारखं. कारण देवाचं म्हटलं तर देवाचं करायचं म्हटलं तरी आपल्याला तासनतास बसावं असं पहिल्यापासून. अंघोळ करायला पाहिजे, शुचिरभूत होऊन बसा, पूजा करताना अंघोळ असली पाहिजे, किंवा म्हणजे असे रूल्स आहेत. करेक्ट. झोपल्यावर करायचं नाही, टॉयलेटमध्ये करायचं नाही, हे ते असेच. हो पोनोपोनोला कसला रूल नाहीये, यू कॅन डू इट एनिवे. कारण त्याच्यात देव असं म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये जे गोष्टी सांगितल्या तर ती त्याच्यामध्ये नाहीये. अगेन सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, सगळ्याला महत्व आहे. ज्यांना माणसातला देव कळत नाही त्यांना मूर्तीतला कळतो, किंवा त्याच्याशी भक्ती होते, त्याला भक्ती मार्ग. बिलीफ, प्रत्येकाचे बिलीफ. भक्ती मार्ग हा तो आहे की मनापासून भक्ती असणं देवावर. तर आता ते मला अजून एक, विठ्ठल रखुमाई तुम्ही रुक्मिणीच वाटताय मला असं वगैरे म्हणाले, म्हणजे हे खूपच पुढचं हे झालं ना, असं झालं मला. तर मी तुमच्या बऱ्याच पॉडकास्ट मध्येही पाहिलं की मनी मॅनिफेस्टेशन याबद्दल तुम्ही अगदी भरभरून सांगता. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की फक्त मनी मॅनिफेस्टेशन मुळेच पैसा येतो, घर हवं असेल, आपल्याला चांगली नोकरी हवी असेल, काम हवं असेल, तर त्याबद्दल सुद्धा मॅनिफेस्ट करून आपल्याला ते रिझल्ट तसे मिळतात का? हो. सो पैसा ही आताची काळाची गरज आहे, सगळ्यांना पैसे हवे आहेत, त्यामुळे तो निश होतो की पैसे कसे मिळवावे. कारण लोक कान देऊन ऐकत असतात. अगदी हा विषय आला, मनी हा आला की इथे काहीतरी वेगळं असेल असं असतं. सो येस, पैसा तर मिळतोच, नो डाऊट, कारण हे आपणच बनवलेलं शास्त्र आहेत, किंवा करन्सी ही आपण बनवलेली आहे. त्यामुळे
वर्ल्ड इज इन्फायनाईट, किंवा आपण आकाशात बघितलं तरी आपल्याला इन्फिनिटी दिसते, Yes. कारण सगळी विस्तीर्ण आकाश आहे, अगदी. कुठेच संपत नाहीये. हो. तसंच पैशाचं आहे. जगामध्ये सगळ्यांनाच पैसे हवे आहे, तर देवासाठी जर तुम्ही म्हटलात तर तुम्ही पण एवढासा डॉट आहात, आणि तो तुम्ही जो विचार करताय तो पैसा पण एवढासाच डॉट आहे. अगदी. हो. जे असं आकाशातून विमानातनं बघितलं की एवढं सगळं तेच आहे ते. Correct, correct. सो इट्स दॅट. सो जेव्हा तुम्हाला हे कळायला लागतं ना, तेव्हा जाणवतं की फक्त मनापासून काम करायची गरज आहे, पैसा येतो आपोआप. म्हणजे बरोबर. व्हॅल्यू गिव्हिंग, जितकं आपण जगाला देऊ तेवढं आपल्याला रिटर्न मिळतं. Correct. काहीतरी कुठच्या तरी स्वरूपात, तुम्ही जे काम करता त्या स्वरूपात म्हणा, काही असू दे. बरोबर. मग आणि ते निस्वार्थ भावनेने जेवढं करू तेवढं तुमच्याकडे ते डबल ट्रिपल होऊन येणार आहे. सो पैसा हा मॅनिफेस्ट होतोच, आणि रादर पैसे मिळवण्यासाठी मनात भावना असणं गरजेचं आहे, कायमच भावना असणं गरजेचं आहे. आणि सगळ्या गोष्टी सगळ्या आधी मनात होतात आणि मगच त्या रिअलिटीमध्ये येतात. त्यामुळे कम्प्लिटली तुमच्या मनात पैसे हवेत ही भावना हवी, त्याच्याबद्दल निगेटिव्ह विचार नकोत. निगेटिव्ह विचार आले तर हो पोनो त्याचंच उत्तर आहे, हे त्याच्यासाठी करायचं आहे. जसं मी एक्झाम्पल सांगितलं की कसे मॅनिफेस्ट झाले ते. सो तुमचा बिझनेसही वाढवायचा झाला तरी याचा उपयोग होतो, तुम्हाला हाऊसवाईफ असाल तरी याचा उपयोग होतो, कारण तुम्ही जस्ट तुमचा माइंडसेटच आहे ना तो. मी माइंडसेट बद्दलच बोलते की मी घरी बसले म्हणून मला पैसे मिळणं शक्य नाही, हे तुम्ही ठरवलंय. युनिव्हर्स नाही म्हणत आहे, देव असं म्हणत नाही की तुम्ही घरी बसल्या म्हणून तुम्हाला पैसे नाही मिळणार आहेत. तुमचा चॉईस आहे हा. बरोबर. तुम्ही विचार करून बघा, घरी बसूनही काम करणारी लोक असतात, काहीतरी अर्थार्जनसाठी लोक करतात, आणि जेव्हा मनातून इच्छा असते तेव्हा ते खूप मोठं पण होतं, घर बसल्या पण होतं लोकांचं. मला वर्क फ्रॉम होम हवंय असं जर मनापासून इच्छा असेल तर तेही मिळणं शक्य आहे. आता ते बऱ्यापैकी मी पुलं ह्या ग्रुपवर वाचते, किंवा असे वेगवेगळे ग्रुप्स आहेत फेसबुक, बरोबर, ज्यामध्ये प्रचंड प्रॉब्लेम असणाऱ्या निगेटिव्हिटी, पुलं हेल्प मध्ये असतात ते सगळ्याच ग्रुपमध्ये आहे, भरपूर आहेत असे ग्रुप्स. तर सगळ्यामध्ये प्रॉब्लेम्स बायका सांगतात की मी घरी आहे, मग मला जॉबची गरज आहे, मग माझा पण वर्क फ्रॉम होमच हवाय, मग मला मिळत नाहीये. म्हणजे असं जे आहे त्याचं हे उत्तर आहे की ते तुमच्या मनात किती आहे. काय होतं, माळ झाल्यावर एकतर आपल्या मनामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी आलेली असते, सगळ्या बायकांचे चेंजेस सगळे खूप होतात, हॉर्मोनल चेंजेस असतात, ते बायकांच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट आहे. आणि त्यामुळे काय होतं की कोणीही बोललं की खूप लागतं ते मनाला, त्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे, आणि आपण भावना साठवत जातो त्या सगळ्या निगेटिव्ह भावना. सासू बोलली, आई बोलली, नवरा बोलला, त्या मुलांनी त्रास दिला, माझा जॉब मध्ये प्रॉब्लेम आला, आणि हे बोललं जात नाही कुठे, कारण त्यावेळी आपण एका वेगळ्या सिच्युएशन मध्ये असतो, आणि ते साठत साठत जाऊन मग असे निगेटिव्ह विचार मनामध्ये एवढे भरल्यामुळे जे हवंय तिकडे लक्षच निघून जातं. आणि मग समाजात आपल्या आहेच ना माइंडसेट करून देणारी लोक असतात, आणखीन कसं मिळणार, शक्य आहे का ते मिळणं, त्याच्यासाठी किती करावं लागतं, असे बोलणारी लोक अजून येतात त्याच्याबरोबर म्हणायला. आजूबाजूला जास्त असतात, अरे तुला थोडी शक्य आहे ते करणं. तर अशा सगळ्यांसाठी सांगू इच्छिते की ते तुमच्या मनावर आहे. तुम्ही मनाने ठरवा की मला वर्क फ्रॉम होम हवं आहे, रोज बोलायचं मला मिळालंय वर्क फ्रॉम होम, मला हवं तसं मिळालंय, मला हव्या त्या वेळात मी काम करू शकते, आणि मला जितके पाहिजे तितके पैसे मिळतात. आत्ताच्या काळामध्ये ही खूप छान पॉसिबिलिटी आहे, कारण ऑनलाईन झालंय जगात, सगळं ऑनलाईन मिळते, असं नाहीये की नाही मिळू शकत. इव्हन मोठे मोठे IT जॉब सुद्धा तुम्हाला वर्क फ्रॉम होम मिळू शकतात. इव्हन लोक US चे जॉब पण इथे बसून करतात, इट्स जस्ट देअर थॉट. बरोबर, त्यामुळे ते मिळतात, हा विषय आहे. सो कुठचाही प्रॉब्लेम आहे तो आपल्या मनातूनच तयार झालेला आहे, त्यामुळे तो सॉल्व्ह करायला पण आपल्या मनालाच सांगायचं आहे की मला वर्क फ्रॉम होम जॉब हवा आहे, तर तो मला मिळाला आहे, हे कंटिन्यू म्हणा, काहीतरी ऑप्शन येईल समोरून, आणि ते कंटिन्यूच चालू ठेवा. मिळाला नाही तरी चालूच ठेवायचं बोलणं. म्हणजे याला पण काही अशी लिमिट, काय कंटिन्यूस म्हणतच राहायचं, असं की ठराविक पॅटर्न्स आहेत की 21 वेळा म्हणलं पाहिजे किंवा 10-11 वेळा म्हणलं, हे आपण एक काउंट देतो त्याला. खरं तर असं मी एकदा सांगितलंय, 10,000 वेळा म्हणा, 5,000 वेळा म्हणा. सो त्याने काय होतं ना, सबकॉन्शियस प्रोग्राम होतो आपला.
माइंड आपला ट्रेन होतं तसं सबकॉन्शियस मध्ये गेल्या पाहिजेत. ते मन आहे ना, तिथे कोणतीही गोष्ट घातली तर खरी होते. अच्छा. सो तिथपर्यंत पोहोचवायचं. मग ते सबकॉन्शियस माइंड कसं ऍक्टिव्हेट करायचं? तो ऍक्टिव्हेट असतोच 24/7. ओके. फक्त आपल्याला कळत नाही तो नक्की काय, कारण आपण लॉजिकलच जास्त, कारण लेफ्ट ब्रेन जास्त डेव्हलप केलेला आहे ना. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपण लॉजिकल मध्ये जातो. आपण असं इझिली घेतच नाही. कोण एखादी गोष्ट इझिली झाली ना, कशी झाली इझी, एवढं इझी आहे का, आपण त्याच्यात एक लिस्ट काहीतरी काढायचं बघतो की असं कसं होऊ शकतं, त्याच्यातही हे असं कसं होऊच शकतं. ह्या प्रश्नांमध्ये आपण खूप अडकलेलं असतो. इझिली होऊ शकतं हे मानायलाच तयार नाही. मी आता म्हणते ना लोकांना, पैसा मनात विचार केल्यावर मिळू शकतो. तर लोकांना त्याच्यावर प्रत्येक वेळी विश्वास बसतोच असं नाही. ज्यांना माहितीये त्यांना खरंच बसतो. पण ही काहीतरी अति बोलते असं पण वाटून जातं. कारण मी म्हणते की 1 CR a month मला कमवायचेत. हो बरोबर. हे लोकांना अति वाटू शकतं, पण माझे कोचेस कमावतायत ना. बरोबर. मी जे माझे मेंटर आहेत ते सगळे लोक 1-1 करोड महिन्याला कमावतात. सो जर ते करू शकतात तर मी तर 100% करू शकते. खरंच आहे, खरंच आहे, 100%. सो हाच तर माइंडसेट आहे ना. मी हे मला स्वतःला सांगितलंय की मला इथपर्यंत जायचं आहे. काही लोकांना हसायला येतं त्या गोष्टी, हा विषय असतो. सो दॅट देअर एनर्जी, तो त्यांचा विचार आहे म्हणून असतात. दॅट इज ओके. आणि प्रत्येकाची एनर्जी वेगळी असणारच आहे जगामध्ये. सांगायचा मुद्दा आहे की हा माइंडसेट आहे. तुम्हाला काय हवंय हे तुम्ही डिसाईड करा, तुम्हाला मिळणार आहे. जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती आपण मॅनिफेस्ट करतो, तर त्यावेळेस व्हिज्युअल्स येणं किती इम्पॉर्टंट असतं? व्हिज्युअलायझेशनच त्याला म्हणतात. आणि ते व्हिज्युअल्सच खूप मोठं काम करून जातात. आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल ना, तर पहिले व्हिज्युअलाइजच करा. मी म्हणते ते इझिएस्ट मेथड. खूप जण म्हणतात मला व्हिज्युअलाइज करताच येत नाही. तर व्हिज्युअलाइज करणं म्हणजे काय, मी जरी एक समुद्र दिसतोय असं म्हटलं तरी तुम्हाला समुद्र दिसतो, झटकन दिसतो. इव्हन असा हा मोबाईल दाखवला, हा मोबाईल डोळे उघडून बघा आणि परत डोळे बंद करून बघा असं म्हटलं तरीही आपल्याला दिसतं. जर हे तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला व्हिज्युअलायझेशन येतं. सिम्पल आहे. सो आपल्याला हवी ती गोष्ट, लाईक एक्झाम्पल आहे नवरा मिळवणे, बायको मिळवणे, फिरायला जाणे, बाईक घेणे, कार घेणे, घर घेणे, या सगळ्या गोष्टींमध्ये असं आहे की ते व्हिज्युअलाइज करायचं. मग ते व्हायच्या आधी ते करणं. अच्छा. 5 सेन्सेस वापरून करणं गरजेचं आहे. म्हणजे कसं, आता ते सांगते, एक एक्झाम्पल देते. एक नेव्हिल गोडार्ड नावाचे एक लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच आहे. तर त्यांच्या वडिलांनी आणि त्यांनी, ते बार्बाडोस मध्ये राहत होते. त्यांनी काय केलं, एक बिल्डिंग नेहमी बघायचे, रोज ही बिल्डिंग मी घेणार असं रोज व्हिज्युअलाइज करायचे. आणि 1 फाईन डे ती बिल्डिंग त्यांची झाली. वाव. सो ते काय होतं, तर त्यांचा पॉझिटिव्ह हे होता. सो त्यांचं एक्झाम्पल आत्ताच माझं 2-3दा बोललं गेलंय म्हणून मी परत बोलतेय की त्यांच्या आयुष्यातही ते न्यूयॉर्कमध्ये एक डान्सर होते आणि त्यांना लाईफ ट्रान्सफॉर्मेशन कोच म्हणून, लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच म्हणून अब्दुल्ला नावाचा एक मिळाला होता. तर त्यांना बार्बाडोसला जायचं होतं आणि पैसे नव्हते, तिकीटही नव्हतं आणि जायची ऐपतही नव्हती. मग ते लॉ ऑफ अट्रॅक्शन ते थोडं सुरुवात झालं होतं त्यांच्या आयुष्यात. मग तो माणूस अब्दुल्ला त्यांना म्हणाला की यू आर ऑलरेडी इन अ बार्बाडोस. हे असं एवढंच सांगितलं, दिस इज युअर मॅनिफेस्टेशन. ओके. सो त्याच्यातनं त्यांना काहीच कळत नव्हतं. मग ते रोज व्हिज्युअलायझेशन करायचे. झोपायच्या आधी ते रोज व्हिज्युअलाइज करायचे की मी ते बार्बाडोसला गेले, मग ते तिथे आहेत, एवढंच व्हिज्युअलाइज. ते थोडे दिवस केलं पण ते काही झालं नाही त्यांच्याकडनं. म्हणून मग ते परत अब्दुल्लाकडे गेले. मग अब्दुल्ला चिडला आणि तो म्हणला, दरवाजा उघडून त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, यू आर ऑलरेडी इन अ बार्बाडोस. आणि दरवाजा बंद. आता काय करू? सो त्यांनी मग 5 सेन्सेस वापरून अजून जास्त डीप मध्ये व्हिज्युअलायझेशन केलं. म्हणजे काय, तर ते बार्बाडोसला गेलेत, त्यांच्या घरात आहेत, त्यांच्या बेडवर झोपलेत, घरातल्या सगळ्या लोकांची गप्पा मारत बसलेत. एवढं डिटेल त्यांनी व्हिज्युअलाइज केलं. म्हणजे आणि हे केल्यावर त्यांना काहीच दिवसामध्ये एक चेक आणि कुरिअर आलं आणि डॉलर्स होते त्याच्यासोबत. चेक नव्हता, डॉलर पैसे होते. तर ते काय होतं, तर त्याच्या भावानी $50 पाठवले होते अलॉंग विथ अ तिकीट बोटीचं बार्बाडोसचं. कारण त्यांची बार्बाडोसची कुठची तरी जमीन विकली गेली होती आणि त्याचा हिस्सा त्याला पाठवला गेला होता.
सो काय झालं, व्हिज्युअलायझेशनचं मॅनिफेस्टेशन झालं. पैसे नव्हते, कुठून आले, त्यांची जमीन विकली. ही वॉज नॉट नोईंग दॅट. परत त्यांना फर्स्ट क्लासचं तिकीट अपग्रेड होऊन मिळालं, कारण ती त्यांची इच्छा होती. सो दिस इज हाऊ व्हिज्युअलायझेशन वर्क. 5 सेन्सेस किती काम करतात म्हणजे ना, जबरदस्त आहे. आणि ते 5 सेन्सेस काय, बघणं, कानाने ऐकणं, स्मेल, टच अँड फील, हे त्या ह्यानी आपण जर केलं तर ते पटकन वर्कआउट होतं. मस्तच, फारच मस्त एक्झाम्पल दिलाय तुम्ही. म्हणजे असं जर कुठल्याही गोष्ट आपल्याला हवी असेल, किंवा सपोज मी माझं उदाहरण देते की माझी एक ब्रँडग्रॅम नावाची डिजिटल कंपनी आहे, सोशल मीडिया हँडल. सो मला ती खूप हाय लेवलला गेलेली बघायची आहे, तर मी त्यासाठी कसं मॅनिफेस्ट करावं. आता त्याच्यासाठी सुद्धा हाय लेवलला गेली, याच्यामध्ये क्लॅरिटी काय आहे. हाय लेवल म्हणजे काय, भरपूर क्लायंट्स मिळावे मला, म्हणजे ही क्लॅरिटी असायला हवी तुझ्याकडे, हे मला सांगायचं. भरपूर क्लायंट्स आहेत, ऍग्रीड. मग तुझं ऑफिस आहे का, मग त्याच्यामध्ये तुझ्याकडे अशी रांग लागते का, हे सगळे डिटेल्स, प्रत्येक गोष्टी मला व्हिज्युअलाइज केल्या पाहिजेत. ओके, की मला अवॉर्ड मिळतो, की तुझ्याकडे लाईक 5 क्लायंट्स डेली येत आहेत, असं जर तुझं स्वप्न असेल, यू नेव्हर नो, ते यायला लागतील. तुझं ऑफिस स्वतःच आहे, तिथे तू रोज जाते सकाळी, तुझ्याकडनं इतकं चांगलं काम केलं जातंय की लोक फक्त थँक्यूच म्हणतात, की त्यांचे ब्रँड्स वाढतायत त्याच्यामुळे. हे सगळं व्हिज्युअलाइज करायला पाहिजे तुला. सो हे पुढचं आहे ना सगळं, तर ते सगळं झालंय. ह्या पद्धतीमध्ये डिटेलिंग रोज पाहायला लागलीस तर, आणि तेही रात्री झोपताना आणि सकाळी उठताना, ह्या 2 वेळी, कारण आपण त्यावेळी सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतो. ग्लानीमध्ये जाताना आणि उठताना पण ग्लानी असते, दोन्ही वेळा थीटा ब्रेन वेव्ह चालू असतात. तर त्या सिच्युएशन मध्ये आपण जे व्हिज्युअलाइज करू ती गोष्ट खरी होते. खरंच मस्त. म्हणजे एकदम ज्यांना खरंच काही आयुष्यात म्हणजे काही स्वप्न असतात, प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्न असतात, तर ती पूर्णत्वाला नेण्यासाठी ही टेक्निक नक्कीच उपयोगी पडणार आहे आपल्या सगळ्यांना. तर मगाशी आपण गप्पा मारता मारता तुम्ही तुमच्या आईंचं उदाहरण दिलं की ती त्या म्हणजे मंत्र मेडिटेशन करत होत्या, पण तेव्हा त्यांना रिअलाइज झालं नाही की त्या मेडिटेशन किंवा मॅनिफेस्टेशन करत होत्या. तर त्याबद्दल काय सांगाल. मंत्र मेडिटेशन बद्दल असते, आपण ना वेगवेगळ्या प्रकारची मेडिटेशन करू शकतो. तर त्यात एक महत्वाचं आहे की जे मंत्र म्हणजे काय, तर आपल्याला काय होतं, श्वासाकडे लक्ष द्यायला जमत नाही. जनरल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जनरल मेडिटेशन असं सगळ्यांचा समज असा असतो की श्वासांकडे लक्ष द्यायचं, आणि ते सहसा पटकन जमत नाही, त्याला रोज प्रॅक्टिस करायला लागते. सो त्याऐवजी जर तुम्ही मंत्र चॅन्टिंग केली, लाईक ओम आहे, तुम्हाला हवे ते मंत्र घ्या तुम्ही त्या बाबतीत, पण ते तुम्ही डोळे मिटून मोठा श्वास घेऊन तुम्ही म्हणलात आणि थोडा वेळ म्हणजे एक अलार्म लावून 10-15 मिनिटं घेऊन बसायचं. तर तसं केल्याने सुद्धा तुमचा फोकस वाढतो, एनर्जी फ्लो व्हायला लागते, गुजबम्स येतात अंगावर आणि त्यांनी शिफ्ट होतो. सो माझी आई ते 1 तास करायची. तर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा देवीचा मंत्र म्हणतो, तर तसे तिचे वेगवेगळे होते. सो हे मंत्र ती तिच्या नकळत करायची, का आता आजोबांनी तिच्या वडिलांनी सांगितलं होतं. आणि आता मी सगळं शिकले त्याच्यातनं, म्हणजे मी सुद्धा असंच करायचे, पण माझं चक्रामध्ये जास्त होतं. पण मी रिसेंटली मंत्रा मेडिटेशन ऍज बघितलं, तर ओम म्हटल्याने सुद्धा प्रचंड फायदा होतो हे बघितलं मी. कारण आपलं कॉन्सन्ट्रेशन त्याच्याकडे असतं, फोकस असतो त्याच्याकडे. 10 ते 15 मिनिटं समजा मी घड्याळ लावून बसले तर ती गोष्टी होऊ शकतात आणि आपला फोकस वाढतो. आणि फोकस वाढला की गोष्टी आपल्याला हव्या तशा व्हायला लागतात. नाही, आणि खरंच आहे, मंत्र मेडिटेशन म्हणजे ओमचं सुद्धा चॅन्टिंग कंटिन्युअस केलं की मनालाच एक वेगळी शांतता मिळते. येस, एक इनर पीस म्हणतात ना, तसं खरं मिळतं. येस, खूप इफेक्टिव्ह. आता काय ना, देवळांमध्ये गेल्यावर लोकांना रडायला येतं, असं बरेच जण म्हणतात हाय एनर्जी प्लेसेसला. काय तर तुमच्या मनात निगेटिव्ह थॉट्स असतात, ते रिलीज होतात त्या हाय एनर्जीमुळे. ज्यांना ज्यांना असं रडायला येते, असं वाटतंय, ओव्हरवेल्मिंग वाटते, त्याचं उत्तर हे आहे. कारण मला अशा प्लेसेसला गेल्यावर खूप आनंद होतो आणि हाय एनर्जी अजून वाढून येते माझी. मला असं कधीच झालं नाही आयुष्यात की मी डोळ्यातनं पाणी आलंय देवळात गेल्यावर, नाही झालंय. मला हाय एनर्जी फील झाली आणि हे मी 2-3 ठिकाणी एनर्जीचे एक्सपिरियन्स ऐकलेत आणि बघितले दोन्ही. आता जस्ट सांगावं असं वाटतंय की श्री श्री रविशंकरांच्या इथे पण मी भेटलीये सध्या,
आणि सद्गुरूंच्या इथे पण जाऊन, दोन्ही मला फिजिकली भेटली लोक. सद्गुरूंचा 31 डिसेंबर 2024ला एक प्रोग्राम होता, त्या लाईव्ह प्रोग्राम मध्ये मी होते. तिथे लोक जोराजोरात ओरडत होते, रडत होते. आता हे दॅट वॉज न्यू फॉर मी. असं का होतंय असा एक प्रश्न पडला आणि नंतर कळलं की ती त्यांची एनर्जी आहे. अच्छा, त्या पॉझिटिव्ह ऑरामुळे यांची निगेटिव्ह एनर्जी रिलीज होते. दिस इज व्हॉट इट इज अबाउट. सो हे त्यांची झाली. तसं आपल्या भारतामध्ये प्रचंड भरपूर मंदिरं आहेत आणि त्या मंदिरांमध्ये पण एनर्जी आहे. आणि असं बऱ्याच ठिकाणी गेल्यावर लोकांना ती एनर्जी फील होते. काही लोकांना रडायला येतं. आणि रिसेंटली माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये अशी एक्झाम्पल्स लोकांनी सांगितली, तर तिथे मी एवढं एक्सप्लेन करत बसले नाही. पण मला आता हे ऐकतात ना त्याच्याने कळतं की आपल्या डोक्यामध्ये आपण जे विचार केलेले ते रिलीज होत आहेत तिथे. तुम्ही एकदम फ्रेश निगेटिव्ह विचार सगळे बाहेर पडतायत. ते रडण्याच्या माध्यमातून असू दे किंवा तिथल्या हाय एनर्जीमुळे असू दे, कुठून तरी ते बाहेर पडतायत आणि त्याच्यामुळे तुमची हाय एनर्जी पॉझिटिव्ह होतीये, पॉझिटिव्ह एनर्जी होतीये तुमच्यामध्ये, असं त्याचा अर्थ आहे खरं तर. आणि म्हणजे मला ते कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळातही ती एनर्जी जाणवते, प्रचंड जाणवते. आणि मी त्याचा एक असाच व्हिडिओ पण केला होता, म्हणून इंस्टाग्रामवर आहे की हाय एनर्जी प्लेसेसला आल्यावर कसं हाय वाईब्स मिळतात आणि कसं छान फील व्हायला लागतं. रादर श्री श्री रविशंकरांच्या इथून आल्यानं एक रात्र राहिले होते त्यांच्या इथे बँगलोरला. जे काय माझा माइंडसेट शिफ्ट झालाय तो मला कळतोय की मी किती प्रगती केली आहे माझ्याच विचारांमध्ये. सो दॅट इज एनर्जी दॅट इफेक्ट्स एव्हरीवेअर. आणि हाय एनर्जी प्लेसेसला गेल्यावर खरंच म्हणजे एक व्हायब्रेशन्स वेगळ्याच मिळत जातात त्यावेळेस. आतून एक स्फूर्तता म्हणतो ना ती येते. इव्हन ऑरा पण आपण म्हणतो, ते ऑरा पण खूप म्हणजे एखादी व्यक्ती समोर आली की आपल्याला खूप निगेटिव्ह फील होतं, ते हेच आहे का? माझ्या बाबतीत असं म्हणलं जातं की पॉझिटिव्ह ऑरा झालाय, तर ते कळायला लागलं मला त्याच्या ह्याने की हा पॉझिटिव्ह ऑरा म्हणजे काय. तर मी पॉडकास्ट मध्ये जे बोलतीये त्याच्यातनं पण एनर्जी फ्लो होते लोकांना, बाहेर पडतंय असं वाटतं. रिझल्टचं तेच उदाहरण आहे, आज तुम्हाला फोन आला होता त्यांचा. हो, तेच उदाहरण आहे. तर तीच एनर्जी आहे की जस्ट माझ्याशी बोलल्याने छान वाटतंय, म्हणजे किती छान पाठवलंय मला बनवून देवानी, असं ते हे वाटतंय मला त्याच्यातनं की छान आशीर्वाद, म्हणजे नाही का सगळ्यांबद्दल छान आशीर्वाद आहे तो माझ्यासाठीचा. तर मनी माइंडसेट कसा ठेवावा? आता माइंडसेट ही गोष्ट एकतर आपणच ठरवतो, हे मी पहिल्यापासून सांगत आले. तर पैसा हवाय यासाठी माइंडसेट, मला पैसा हवाय हे क्लिअर असलं पाहिजे. माझा आधीचा माइंडसेट असा नव्हता, तेव्हा पैसे मिळत नव्हते जेवढे पाहिजेत. कारण माझं असं म्हणणं होतं की जगात आपण येतो एकटे जातो, पैसा मला गरजेपेक्षा जास्त मिळत होता, त्यामुळे मला भरपूर हवा अशी इच्छा नसायची तेव्हा. बट देन आय रिअलाइज लाईक वेन यू हॅव मनी, लोकांना व्हॅल्यू असते त्या माणसाची हे कळायला लागलं. किंवा माझ्या मेंटरनी मला ते डोक्यात घातलं की पैसा कमवा, त्याच्याशिवाय काही नाहीये. मग मी आधी माझ्या डोक्यात फ्री देण्याबद्दलच फार चालू असायचं. पण वन फाईन डे आय रिअलाइज दॅट माझ्या वडिलांनी पण आयुष्यभर फ्री दिलं. त्यांचं नावच नाही, म्हणजे लोकांना त्याच्याबद्दल काही वाटत नाही, ग्रॅटिट्यूडच नाही. हे मी बघितलं कायम की त्यांच्याकडे काय आहे म्हणून फ्री दिलं, असं पण असणारी लोक असतात. किंवा घरात आलेले नारळ किंवा अननस किंवा काय जे असेल तर अर्ध्या गोष्टी बाबा असेच नेऊन द्यायचे, कारण ते एक त्यांचा तो भाव होता, चांगला भाव होता मनातला. आणि विकायचे तेही कमी किमतीला विकायचे मार्केटच्या पेक्षा कमी. कारण स्वतः त्यांना तसं बनवलं गेलं होतं, माइंडसेटच तसा करून दिला होता प्रोबॅबली, ज्यांनी कोणी केला होता, आय डोंट नो. सो त्यामुळे असं झालं की हा माणूस म्हणजे काही नाही असं बघितलं गेलं त्यांना. तो सगळ्यात भारी माणूस होता जगात. म्हणजे मला आता आमच्या घराण्यात असं वाटतं की म्हणजे आहेत माझे काका सुद्धा होते, पण माझे बाबा सुद्धा त्यातलेच होते, हे मला आता ते गेल्यावर जाणवते. हा विषय आहे की ते असताना काहीच कळलं नाही, पण त्यांच्याकडेच पॉवर होती मोठी की विचार केला की गोष्टी खऱ्या व्हायच्या. आणि त्यांचा जो स्वभाव होता तो योग्य होता, द्यावं, पण या जगात जगताना तसं चालत नाही. ही एक मी शिकवण घेतली. मी 1 रुपया घेईन पण घेईन हे ठरवलं त्याच्यानंतर मी, की तुम्हाला मी लोकांना सांगताना सांगते, तुम्ही फ्री हवाय ना, फ्री दिलं तर करणार नाहीत तुम्ही, पैसे दिल्यावर तुम्ही गपचूप येऊन करा, त्यामुळे पैसे द्या, व्हॅल्यू येते, व्हॅल्यू येते, त्यामुळे पैसे द्या आणि करा. फ्री दिलेल्याची व्हॅल्यू नाही, तुम्हाला रिझल्टही येणार नाही आणि येत नाहीत रिझल्ट फ्रीचे.
असं हे असतं. म्हणून मग माझ्याकडे जे जे असे विचारायला येतात त्यांना मी सांगते, बॉस व्हॅल्यू आहे ती, मीही कष्ट घेते, करेक्ट द्यायचे पैसे द्यायचे, आणि त्याचे दिले तर तुम्हालाही आत्मिक समाधान मिळेल आणि तुम्ही गमन लावून कराल ते. अगदी कारण मी पैसे दिलेत म्हणल्यावर मी माझे कष्ट केलेले पैसे दिले आहेत, हा जो काय असतो ना विषय, त्याच्याने ऍक्शन घेतात. माइंडसेट इथेही आला. त्याच्यानेच ऍक्शन येतात. खरं तोपर्यंत ऍक्शन. मी जर गॅरंटी देते तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी आहे, नक्कीच असं आहे. आणि प्रूव्हन आहे, ते सगळ्या गोष्टी प्रूव्हन सायंटिफिकली प्रूव्हन आहेत. सो त्या गोष्टी होणारच आहेत. आणि आता लोकांमध्ये फरक घडत आहे, हेच मी आधी पण सांगत होते. पण माझी एनर्जी वाढली, ती पैशाने वाढली. मला पैसा मिळायला लागला, माझ्या बोलल्याला महत्व प्राप्त झालं, ते त्याच्यामुळे झालं. कारण मी जर 100% म्हणते तर लोक मला प्रत्येक माणूस येणाऱ्या कोर्समध्ये रिझल्ट देतो. तर असे कुठले अफर्मेशन रोज म्हणले पाहिजेत ज्यांनी मनी अट्रॅक्ट होईल आपल्याकडे? ओके, आता पैसा माझा मित्र आहे हे मी सांगितलेलं आहे, पण अगेन मी सांगते कारण हे सोपं आहे, करण्यासारखं आहे. पैसा माझ्याकडे सहजतेने येतो आणि मला दिवसाचे पैसे मिळतात, मला महिन्याचे अमाऊंट पण आपण लिहू शकतो, मला सेकंदांचे पैसे मिळतात, असं सुद्धा आपण अफर्मेशन करू शकतो. आणि मी खूप दिवसापासून बोलतेय तसं मला आता दिवसांचे पैसे मिळतात, रोज मिळतात. आय कॅन सी नाव, कारण क्लायंट्स असे एनरोल होतात तसे रोजचे रोज पैसे येत राहतात. सो ते माझं कधीपासूनच आहे, 2 वर्षापासून माझं रिपिटेशन चालली आहे त्याच्यावर. कुठेतरी इनसाइड माय माइंड की मला रोजचे मिळाले पाहिजे, आणि तेही थोडे थोडके नाही, भरपूर मिळाले, लाखांमध्ये रोज असले पाहिजे. हे जसं मी बोलत आहे तसं ते मला मॅनिफेस्ट पण होत आहे, हे बघते. सो हे बोलणंच गरजेचं आहे. बिनधास्त डिक्लेअर करा, काही फरक पडत नाही. दृष्टविष्ट लागणं हे सगळं आपणच विचार करतो म्हणून आपल्याला लागतं. बरोबर आहे. कारण दुसरं कोणीतरी येऊन सांगतं, मग आपल्याला वाटतं हो ते म्हणतात ते पण खरं आहे. कारण असते, नाही असं नाहीये की निगेटिव्ह एनर्जीज असतात, सगळ्या गोष्टी असतात. पण तुमचा ऑरा जर पॉझिटिव्ह असेल तर तिथे कोणी मध्ये येऊच शकत नाही, किंवा त्यांनी काही फरकच पडू शकणार नाही. बरं, कारण ही दैवी देणगी आहे, हे मी अनुभवतेय. काय झालंय कसं झालंय मला माहिती नाही, दैवी आहे की नाही येऊ शकत कोणी. यू आर ब्लेस्ड, म्हणजे असं आहे, म्हणूनच म्हणते. आणि अशी आहेत बरीच लोक आहेत जी ब्लेस्ड आहेत. म्हणजे माझ्याही कनेक्ट मध्ये काही लोक आहेत ज्यांना असा नाही काही टच करू शकत. सो ती प्रॅक्टिस आहे, ती समाव त्या मेडिटेशनचा परिणाम आहे, ऑरा निर्माण होणं तेच आहे, साधना आहे सगळ्या. आणि तुम्ही 3 वर्ष कंटिन्युअस मेडिटेशन करत होतात, आणि तेही 2-3 तास कंटिन्युअस बसून, म्हणजे कसं शक्य आहे? म्हणजे म्हणजे मी थोडा 10 मिनिटं जरी मेडिटेशन करायचं म्हटलं तरी इकडचा एक थॉट येतो, तिकडून एक थॉट येतो, तसं ते कसं करायचं? म्हणजे कंटिन्युअस कसं ठेवायचं? आता पहिले तर 10 मिनिटं सुरुवात, कारण सुरुवातीला मला जमलं 45 मिनिटांनी सुरुवात होती, पण त्याच दिवशी रिझल्ट होते माझे, त्याच्यामुळे मला जमायला लागलं. अनुवंशिक आहे म्हणूनही ते जमलं. पण रेग्युलर फक्त करायला सुरुवात करायची, 10-15 मिनिटं पहिले काही दिवस सवय लावणं गरजेचं असतं. जसं आपण ब्रश करतो तशी मेडिटेशन हा विषय आहे, रोजचं करायचं, काही झालं तरी ते करणारच. हा जसा, कारण आपण रोज विचार डाउनलोड करत असतो, ते बाहेर काढण्यासाठी ते मेडिटेशन. इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन लाईफ, मन शांत करणं गरजेचं असतं रोजच्या रोज. आता जगामध्ये जेवढे सगळे श्रीमंत लोक आहेत स्वतःला नक्की वेळ देतात, काही ना काही नक्की करतात त्यांच्या आवडीचं. मग ते मेडिटेशन ते ड्रॉइंग मध्ये असू शकतं, गाणी ऐकण्यामध्ये, गाणी म्हणण्यामध्ये, इन्स्ट्रुमेंट वाजवण्यामध्ये, कुठेही असू शकतं. पण ते दिवसाभरात एकदा करतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये मेंटल क्लॅरिटी असते, किंवा दे कॅन अकोमोडेट लॉट ऑफ मनी, लॉट ऑफ पीपल इन देअर लाईफ, असं म्हणते. खरंय. सो ते एक रुटीन असतं प्रत्येकाचं. म्हणजे मे बी बाहेर वॉरन बफे म्हणा, बिल गेट्स म्हणा, अंबानी म्हणा, कोणाचे ना काही असणार आहेत प्रॅक्टिसेस, आणि काही नशीब कर्माने घेऊन आलेलो आहे थोड्याफार प्रमाणात, तेही असतं. तर ते नाही असं नाही, पण कष्ट पण तेवढेच असतात त्याच्याबरोबर. सो जसं तुम्ही कोर्स बद्दल सांगितलं तुमच्या, की तुम्ही सगळ्यांना गाईड करता आणि सगळ्या गोष्टी शिकवता, तर त्या कोर्सची प्रोसेस कशी असते आणि काय काय होतं त्यामध्ये? ओके, सो माझ्याकडे लेव्हल्स आहेत कोर्सेसच्या, कारण सगळ्यांसाठी साधा म्हणून एक 10 दिवसाचा कोर्स ठेवलाय. एनीवन कॅन अटेंड. प्राइसिंग पण लो आहे, ते मी म्हणजे आपण चॅटबॉक्स मध्ये वगैरे सांगू ते. पण आता मी जस्ट हे सांगते की त्या कोर्समध्ये काय केलं जातं.
तर आपण जे विचार करतो ते खरे होतात. ते सगळं मी शिकवते त्याच्यामध्ये कसे खरे होतात. पहिल्या दिवसापासून सगळ्यांना रिझल्ट मिळतो, हीच गॅरंटी असते की मग मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही मी सांगितलेलं फॉलो केलं तर तुम्हाला रिझल्ट मिळणार. सो 100% रिझल्ट गॅरंटी. त्याच्यामुळे असाइनमेंट देते, त्याचेही बोनस देते की तुम्ही हे केलं मी आज सांगितलेलं तर तुम्हाला बोनस मिळणार. आणि ते शेवटच्या दिवशी देणार, कारण अर्धे लोक करतात अर्धे नाही. आणि मग ती मोटिवेशन राहिलं पाहिजे म्हणून ते शेवटी हे पण असतं. आणि ते मोटिवेशन असलंच पाहिजे, ती माझी जबाबदारी आहे. पण ते करतात मन लावून, आणि जेव्हा त्यांना रिझल्ट येतात तेव्हा ते असे इतके आनंदात असतात की हे बदललं ते बदललं. जसं आज मी 2 रिझल्ट सांगितले, तसे असंख्य रिझल्ट आहेत की मॅडम मी खूप निगेटिव्ह विचार करत होते, आता मी पॉझिटिव्ह विचारांमध्ये आली आहे. 4-5 दिवसामध्ये पूर्ण पॉझिटिव्हिटी मध्ये येतात आणि त्याच्यापुढे मॅनिफेस्ट करायला लागतात. पहिल्या दिवशी छोट्या छोट्या गोष्टी मॅनिफेस्ट होतातच, कारण मी सुरुवात छोट्यानी करा म्हणते. एक रिझल्ट आला की मोटिवेशन मिळतं, आणि ते शेअर करायला पण कोणी पटकन तयार नाही होत, कारण माणसाची वृत्ती आहे ती. मग ते बोलून बोलून काढते मी, रिझल्ट काय आला हे सांगितल्याशिवाय मी पुढे जातच नसते. त्यामुळे रिझल्ट सांगा, मग लोक रिझल्ट सांगायला लागतात. मग एक बोलायला लागले की मग 4-5 येतात. एकाने सुरुवात करायची. हा पण माइंडसेट आहे माहितीये का, कोणीतरी बोलू दे मग मी बोलते. मनातली भीती गरज नाहीये त्याची, पण ते असते, हे मी बघते. आणि तसंही तुमचं ऑनलाईन असतं आणि सगळे म्हणजे अनोळखीच असतात, एकमेकांचे काही प्रॉब्लेम्स काही माहिती नसतात, काही सांगायची गरजही नाहीये. तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात न सांगता. हे कारण इट इज एनर्जी. डोंट सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम्स, इन्क्रीज युअर एनर्जी. हा विषय, आणि ते एनर्जी वाढवण्याचं काम मी करून देते. त्यामुळे प्रॉब्लेमच्या ऐवजी तुमची सोल्युशनच निघतात, प्रॉब्लेमचा विचारच करावा लागत नाही त्यानंतर. त्यामुळे सगळ्यांना माझ्या आयुष्यातली सिच्युएशन मला एक्सप्लेन करायला फोन करायचा, हा एक हे असतो. करतात सगळे, पण एवढं ऐकून घ्यायला नाहीये, कॅपॅसिटीच नाहीये माझी, असं होऊन जातं. मी ऐकते, असं नाही की मी घेतच नाही फोन, घेते फोन, सगळं आहे, पण ते अल्टिमेटली आउटसोर्स होणार आहेत त्या गोष्टी. अगदी असंच झालं की ती कोणीतरी हँडल करणार आहे थोड्या दिवसांनी. ऑफकोर्स मी फोन उचलणारच आहे, त्याबद्दल हे नाहीये, पण एका वेळांमध्ये उचलणार, असं होणार आहे. कारण कंटिन्यू पण प्रायोरिटीज असतात. रात्री 12 वाजता सुद्धा फोन करायला नाही म्हणत नाहीत लोक, मग असं हे नाही होऊ शकत. खरंच आहे. त्यामुळे म्हणजे माझंही आयुष्य आहे. सो अल्टिमेटली जसं जसं वाढत जातात गोष्टी, तशा तशा गोष्टी दिसायला पण लागतात की हे पण हँडल करायला हवंय, असं पण करायला. ऑलरेडी मी आउटसोर्स केलंय, पण आता अजून करते की बाबा हे असं आहे. तर तुमचं सगळं माइंडसेट आहे, तुम्ही पैसे दिले की तुम्ही छान करू शकता. आणि ह्या पहिल्या लेवलच्या कोर्समध्ये 100% रिझल्ट गॅरंटी सगळ्याच कोर्समध्ये आहे. सेकंड लेवल आहे, तुमच्यामध्ये पूर्णपणे बदल घडतो. तुम्ही जो गोल ठरवलाय तो पूर्ण होतो 3 मंथ्स. त्यानंतर लाईफ कोचिंग सर्टिफिकेशन. म्हणजे काय, माझ्यासारखे कोच तुम्ही बनू शकता. ऑलरेडी बनतायत, लोकांनी पैसे कमवायला सुरुवात केली आहे. विशेष हे आहे त्याच्यामध्ये. सो फुल हाय एनर्जी थ्रू चालू आहे सगळं. आणि लास्ट इज प्लॅटिनम तिकीट. प्लॅटिनम हे क्लब म्हणजे लाईफ टाइम हे ऍक्सेस टू मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आय विल बी युअर मेंटर, तो लाईफ टाइम. सो अशी कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये मग लाईफ कोचिंग सर्टिफिकेशन मध्ये 8 कोर्सेस आहेत वेगवेगळे. सो एव्हरीथिंग म्हणजे तुम्ही एक एक पायरी पुढे जाता, तसं एक एक स्टेप म्हणतो ना, तसं पुढचे कोर्सेस तुम्ही घेऊ शकता. बरोबर. एक एक कोर्स घेऊ शकतो आपण. आणि हे सगळं ऑनलाईनच होतं, ऑफलाईन कन्सल्टेशन नाही. ऑफलाईन कन्सल्टेशन नाहीये, पण हे आहे काय म्हणतो आपण, एखादा तासाचं असतं ना सेशन असे. म्हणजे ऑफलाईन ऑन रिक्वेस्ट खूप नाही करू शकत, अपॉइंटमेंट बेस्टच आहे. आणि मे बी ती एनर्जी आहे, ज्याला कनेक्ट व्हायची त्यालाच होते, सगळ्यांना होत नाही. बाकी मी मेजरली ऑनलाईन करते सगळं. आता हे सगळे प्रश्न सगळे रिलेटेड मला नॉर्मल पॉडकास्ट सारखे झाले. आता मी काही प्रश्न रॅपिड फायर साठी असे म्हणून काढलेत. तर तुम्ही मॅनिफेस्ट केलेली पहिली अशी कुठली गोष्ट जी घडली? जॉबच. सगळ्यात पहिला जॉब मॅनिफेस्ट. ओके. मानसिक शांतीसाठी काय करता? मेडिटेशन, डोळे मिटून शांत बसणं. अजूनही 2 तास करता तुम्ही? नाही, आता मी 15-20 मिनिटं, तेवढाच वेळ. 1 तास पण होतं, पण रोज नाही. जेवढं जमतं तेवढं जमेल तेव्हा. मनी रिच्युअल्स यू नेव्हर स्किप? अफर्मेशन्स बेसिकली. ते मनातल्या मनात कंटिन्युअसली चालू असतात. ओके. तर ते अफर्मेशन्स आहेत. सगळ्यात आवडतं अफर्मेशन? मनी इज कमिंग टू मी इझिली अँड एफर्टलेसली. आपला हो, आणि आपल्या सगळ्यांना त्याचीच मेन गरज असते. हो. लवली.
तर जाता जाता एक आपल्या प्रेक्षकांना एक अफर्मेशन्स असे जे काही आहेत ते रोजच्या रोज त्यांनी वापरले तर त्यांच्या आयुष्यात खूप काही छान सुधारणा घडू शकते, असं काही सांगाल? आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, हे सोपे सोपे आहेत. आय अचीव एव्हरीथिंग आय पुट माय माइंड इन टू. म्हणजे मी जे विचार करते, माझ्या मनापासून विचार करते, ते माझ्या आयुष्यात खरे होतात. आणि रिलेशनशिप, माझी सर्व नाती छान आहेत. मी 4 सांगितली बेसिकली. ही बॉटल आहे, त्याच्यावर मी अफर्मेशन्स लिहून घेतली आहेत. अच्छा. तर आय एम हेल्दी, आय एम अमेझिंग, आय एम मनी मॅग्नेट, आय अचीव एनिथिंग, आय पुट माय माइंड इन माय माइंड. वाव, सो ही बॉटल तयार केली आहे. वॉटर मॅनिफेस्टेशन आहे ना, त्याच्यासाठी हे पाणी पिताना सुद्धा आपण त्या फिलिंग्स घेऊन हे केलं तर त्याचा उपयोग होतो. सो ही अफर्मेशन मला जस्ट पटकन डोक्यात आलं म्हणून दाखवलं, बाकी काही नाहीये खरं. मस्त मस्त. म्हणजे खरंच किती फरक पडतो ना, असं माइंडला आपण ट्रेन करतो या सगळ्या गोष्टींनी. येस. सो थँक्यू सो मच. आजच्या एपिसोड मध्ये आलात आणि एवढी छान माहिती सांगितलीत आणि खरंच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा नवीन काहीतरी ऐकायला मिळालं या पॉडकास्ट. येस, थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. आणि प्लेजर. हे सगळं तुम्ही हो म्हटलात माझ्या पॉडकास्टला यायला, तेच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. थँक्यू सो मच. असं काही नाही, पण नाही खरंच. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट्स मध्ये सुद्धा विचारा. मॅम त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. येस. पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. धन्यवाद.